या पूर्ण परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना आली आणि अत्यंत चर्चेचा विषय लाडकी बहीण योजना आली. त्यात मग सरसकट द्यावं नाही देऊ, आता त्याची पडताळणी सुरू आहे, सगळं मान्य आहे. त्यावेळेला तुम्ही म्हटलं होतात की आत्ता 1500 नंतर 2100. ते 2100चं काय झालं हा प्रश्न सातत्यानं विरोधी पक्ष विचारतो. 2100 विरोधी पक्षाला खरं म्हणजे विचारण्याचा अधिकारच नाही. हे तर विरोधी पक्ष तेव्हा म्हणत होते हे चुनावी जुमला आहे, हे काय देणार 1500 रुपये, हे फक्त निवडणुकीपुरतं आश्वासन, घोषणा आहे, फसवी घोषणा आहे. दिलं ना आम्ही, केलं ना आम्ही निर्णय, लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत ना. तेव्हा तर त्यांनी खो घालायला कोर्टात पण गेले, हे दुष्ट आणि सावत्र भाऊ. त्यांना तर लाडक्या बहिणींनी बरोबर दाखवलं त्यांची जागा. त्यामुळे जे आम्ही बोललेलो आहे ते आम्ही पूर्ण करणार. आणि शेवटी कसं आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत आर्थिक बाबी आहेत आणि सगळं टप्प्याटप्प्याने आम्ही करत जाऊ. अगदी. पण अनेक आम्ही प्रिंटिंग मिस्टेक नाही म्हणणार, आम्ही फसवणार नाही. पण काही वेळास लोकांनी सांगितलं निवडणुकीमध्ये आश्वासन दिले, वीज बिल माफ आणि निवडणुका झाल्या, निवडून आल्या, परत बिलं पाठवली, असं आम्ही नाही करत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.